नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। 62 वर्षीय दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात वाहून मृत्यू झालाय। तालुक्यातील अलंगुण जवळील हातुरुंडी पैकी तळपाडा येथील रहिवासी मयत सुमतीबाई चिमन दळवी वर्ष 65 या दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। याबाबत पोलीस पाटील मधुकर गावित यांच्याकडून समजलेली माहिती अशी की सुरीतीबाई ही महिला दिनांक 21 ऑगस्ट रोजी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान दातरीचा पाडा येथे लेकीकडे जाण्यासाठी निघाली होती। तळपाडा येथे नार नदीवर पूल नसल्यामुळे नार नदीच्या पात्रातून उतरत असताना पाय घसरून पाण्यात पडली। दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने नार पार या नद्यांना पूर आला आहे। या पुरात वाहून गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। संध्याकाळच्या सुमारास मुलगा चंद्रकांत हा आई नेमकी कुठे गेली म्हणून गावात इतरत्र शोधाशोध करीत होता। कोणीतरी सांगितले की ती दातरीचा पाडा येथे मुलीकडे जायला निघाली होती। तेथे संपर्क केला असता सुरतीबाई आली नसल्याचं सांगितलं। आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी शोध घेतला असता तळपाडा येथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरील कोल्हापुरी सिमेंट बांधाऱ्यातील लोखंडी प्लेटला मृतदेह अडकून असल्याचं आढळून आलं। याबाबत तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्षाला तसेच पोलीस ठाण्यात कळविण्यात आलंय। तहसीलदार रामजी राठोड यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करीत आहे। त्यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी पती असा परिवार आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।